हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं. चला तर मग आजचं काहीसं वातावरण असं होतं, खूप छान पिवळसर असं ऊन पडलं होतं आणि वारं सुटलं होतं थंडगार असं. हे बघा चाफ्याला किती फुलं लागली आहेत. आमच्या इथे झाडं खूप आहेत, सगळ्याच प्रकारची झाडं आहेत आमच्याकडे. हे असं वातावरण होतं आणि नंतर आम्हाला बनवायची होती सजोरी. तुम्हाला माहीत असेल सजोरी सोलापूर किंवा सांगली भागात जास्त बनवली जाते आणि आवडीने खाल्ली जाते. प्रत्येक कार्यक्रमात किंवा कोणाला तरी द्यायला, गारवा म्हणून असतो ना द्यायला, त्यासाठी बनवली जाते सजोरी. तर हे बघा आम्ही अर्धा किलो होईल इतका गूळ घेतला होता, अर्धा पाऊण किलो असेल, आणि त्यात बसतंय तेवढं पीठ मळून घेतलं. हे सारण म्हणून वापरणार आहोत आपण. हे तांदळाचं पीठ आहे, मोठ्या मोठं तांदूळ, म्हणजे आता कसं सांगायचं तुम्हाला, जास्त बारीक पीठ नाही करायचं तांदळाचं, थोडासा मोठं रवाळ स्ट्रेक्चर ठेवायचं, त्याच्या सजुरे छान होतात. हे सगळं मिक्स करून घ्यायचं, छान असं मिक्स करून ठेवायचं. ते तांदूळ असल्या म्हणजे पाणी सोप करून खूप घेतं, लागलं तर परत थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा. ते बेसिक झालं आपला आत, म्हणजे जो स्टफिंग करणार आहे ना तो मसाला झाला गोड असा. आणि हे बघा मैदा आहे, थोडासा रवा टाकला आहे आणि त्यामध्ये थोडं तेलचं मोयन दिलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून आपण घट्टच अशी कणिक मळायची, पण थोडीशी पातळ झाली होती. सेम करायचं जसं आपलं आतलं सारण आहे तशीच कणिक मळून घ्यायची, म्हणजे ते काठ बाजूला होत नाहीत किंवा काठापर्यंत सारण सगळं पोचतं. हे असं 2-3 वाट्या हे पीठ असेल, मैदा असेल हा, तर असा मळून घ्यायचा. थोडंसं पातळच झालं होतं, मग थोडं ह्याला पाणी लावून आम्ही थोडंसं हलकंसं पातळ करून घेतलं. जास्त पाणी एकदम नाही ओतायचं, थोडं थोडं टाकायचं, नाहीतर पूर्णच पातळ होईल आणि म्हणाल परत मला हे काय सांगितलंस तू. हे बघा, आणि असे छोटे अशा वाट्या, पूर्ण पोळीपेक्षा कमी घ्यायचा लाटा तो, आणि असं भरून घ्यायचं. खूप सारं भरायचं आतमध्ये पुरण हे बनवलेलं आपण तांदळाच्या पिठाचं. खूप छान लागतात सजोऱ्या, एकदा अशा ट्राय करा नक्की. तांदळाच्या बनतात, परत खूप साऱ्या गोष्टीची डाळीच्या पिठाच्या पण बनतात सजोऱ्या. तर अजून एक तांदूळ भेटतं त्याच्या पण बनतात, त्याचं नाव आता आठवत नाही आहे मला. तुमच्याकडे कशाच्या सजोऱ्या बनवल्या जातात तेही मला कमेंट करून सांगा. आणि माझी गावाकडची व्हिडिओ ब्लॉग, शॉर्ट व्हिडिओ ते बघायला तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. आणि प्रियाला सपोर्ट करा, सबस्क्राईबही करा मंडळी. चला तर मग आपण पुढं रेसिपीकडे वळूया. हे असे गोळे करून घेतले होते आम्ही, गोळ्यात सारण भरून घेतलं, सगळं व्यवस्थित ठेवले, असे गोळे भरून भरून ठेवले. नंतर अशीच लाटून घ्यायची. आम्ही लाटून कापडावरती टाकले होते आणि त्यावरून आणि एक कापड झाकलं होतं. ही अशी एकसारखी लाटायची, ती कडपर्यंत पीठ गेलं पाहिजे पूर्ण शेवटच्या ह्याच्यापर्यंत, नाहीतर ते कडाचे काठ परत कठीण होतात आणि मध्ये मध्ये तेवढं मऊ राहतं. त्यामुळे असं करायचं. हा 10-15 दिवस काहीच होत नाही याला, बंद पॅक डब्यात ठेवलं तरी पण काही नाही होत. मऊ खुसखुशीत राहतात, खूप छान लागतात. असं काहीतरी गोड खावं असं वाटलं तर तुम्ही बनवू शकता. सोपी रेसिपी आहे, इझी आहे, कोणीही बनवू शकतं. तर एकदा ट्राय करा नक्की. हे बघा असं आम्ही लाटून लाटून ठेवलं होतं, सगळ्या सजोऱ्या लाटून ठेवल्या. एकदाच लाटून घ्यायच्या सगळ्या, म्हणजे तळायला पण बरं पडतं. तळून काय पटकन होतं, तळायला खूप असा वेळ लागत नाही. तर असं एकावर एक ठिकीत ठेवलं होतं, पण ठेवताना थोडी काळजी घ्यावी, चिटकू शकतं कारण का मैद्याचं पीठ आहे. तर अशा सजोऱ्या बनवल्या, आम्हाला द्यायच्या होत्या कोणाला तरी. तोही ब्लॉग आहे, तो तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. आम्ही एका ढवा जेवणाला गेलो होतो, खूप छान ढवा जेवण होतं ते. नंतर तिथं काय काय गोष्टी घडल्या, तिथं कोण कोण आलं होतं, सगळं बघायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नेक्स्ट पार्ट लवकरच मी टाकेन. तर हे बघा, हे असं तळून घेतलं सगळं भरून झाल्यावर. सजोऱ्या अशा काढून घेतल्या तळून तळून, छान अशा रंगावरती, जास्त कमीही नाही आणि जास्तही नाही तळली गेली पाहिजे, टम्म फुगल्या होत्या. आणि आता मऊ जरी वाटत असलं तरी बरोबर सेप, थंड झाल्यावर बरोबर सेप त्याचा होऊन जातो. त्यामुळे इतकं काही त्याचं टेन्शन घ्यायचं कारण नाही. हे असं बनवायचं बघा. तरी एक एक त्यातली ही तशी झाली होती, पूर्ण फुगली होती पण थोडंसं राहिलं होतं. तर अशा लाल अशा तळून घ्यायच्या, मस्त अशा टम्म फुगलेल्या सजोऱ्या खूप छान लागतात. नक्की एकदा ट्राय करा. एवढी बुट्टी भरून बनवली होते आम्ही सजोरी, खूप छान झाली होती आणि लगेच संपलीही. आणि मला तिथून परत नेक्स्ट दिवशी मला जायचं होतं कोल्हापूरला, काम होतं तिथं, एक फंक्शन होतं छोटंसं, अटेंड करायचं होतं ते. तिथं काय काय गोष्टी घडल्या, काय काय केलं आम्ही, सगळ्याचा ब्लॉग
आहेत माझ्याकडे तर नक्की शेअर करेन. खूप छान होतं झालं ते डोहाळे जेवण. ते कुणाचं होतं, कशासाठी होतं, आणखीन कोण कोण येणार होते तिथं मंडळी, तेही मी सांगेन नक्की. तर हे बघा आपल्या गप्पा मारत मारत सजोरी हे तळून झाले आहेत. तर असेच गावाकडचे ब्लॉग्स, मिनी ब्लॉग्स बघण्यासाठी सबस्क्राईब करा. सौ प्रियाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला नक्की सांगा. असेच नवीन ब्लॉग्स घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. आता उन्हाळ्याचे दिवस संपत आले आहेत, तर थोडा पावसाचे दिवस चालू झाल्यावर ते असतं ना, नांगरणी, परत शेतीचे कामं कशी सुरुवात होते, काय काय केलं जातं, आमच्या शेतात काय काय लावलं जातं, आमच्या बागेत कोणती कोणती झाडं आहेत, कोणती कोणती फुलं आहेत, त्यावरती एक मला शॉर्ट किंवा लाँग व्हिडिओ बनवायचा आहे मला. तर तोही नक्की बघा. खूप छान व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते, तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचाव्या असं मला मनापासून इच्छा असते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी चालू केली आहे. नवीन नवीन काहीतरी काहीतरी दाखवायचा प्रयत्नही असतो माझा प्रत्येक वेळी. तर नक्की सबस्क्राईब करा सो प्रियाला आणि माझ्यासोबत कंटिन्यू राहा. हे बघा आजचं वातावरण असं काहीसं होतं. संध्याकाळी वारं सुटलं होतं. आम्ही तर चुलीवरतीच बनवणार होतो, पण ज्या दिवशी चुलीबरोबर बनवायचं असतं त्या दिवशी पचका होतो. त्या दिवशीच बरोबर वारं खूप सुटलं आणि आम्हाला शेवटी गॅसवरती सजोऱ्या तळून घ्याव्या लागल्या. तर हे बघा असं वारं सुटलं होतं. खूप छान आभाळ होतंच आलं पावसाचं, पण वारं सुटलं होतं. कारण का प्रत्येक वेळी काहीतरी प्रॉब्लेम झालाच पाहिजे. चला तर मग मंडळी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.